फुगेवाडी परिसरामध्ये ज्या केमिकल युक्त दारूने 8 ते 10 जणांचा मृत्यू झाला त्याच्यातील एका घरामध्ये मी आहे. अक्षय अवसरमल जो 28 वर्षाचा तरुण आहे. हाताशी आलेला मुलगा जो आहे तो आज आपल्या आईला गमवावा लागतोय. आपण त्याच्या आईसोबत बोलणार आहे. काकू, हा सगळा प्रकार घडलेला आहे, नेमकी काय मागणी करता याची? काही सांगू जेव्हा इथं झाला, इथं बसला जेवला चांगला, थोडीसा खाल्ल्यावर झोपलो आम्ही सगळे, झोपले ते कालच्याला झोपलं बिपलं सगळं. झोपल्यावर उठले मी. अक्षयला म्हणलं चला उठ अक्षय, तर ते म्हणला मग मला पायच गळाले तिथून, हे पाय आहेत ना गुडघे, इथूनच मला काय व्हायना, असं मारत राहिला गुडघे. आई म्हणलं मारू नको, म्हणलं बा पाय नेते तुला दवाखान्यात. नेलं मग इथं नेलं, मग इथं घटलं नाही, मग वायसीमला नेलं डायरेक्ट, नाही दुसऱ्या दवाखान्यात नेलं, तिथं पण नाही घटलं. मग वायसीमला नेलं. वायसीमला नेल्यावर त्यांनी लगत आतमध्ये नेलं ना, फटाफटा हे केलं. नंतर मला बघून कसतरी व्हायला लागलं, मला घरी पाठवलं. त्यानंतर काय झालं काय माहिती, सकाळी असंच नाही. आज सकाळी झाल्या. हा अक्षय दादा काय नेमकं काम करत होता? आणि हा मला काम आपण खरं तर म्हणजे माहिती होतं का हे तो नेमकी ही दारू कुठून घेत होता? हे कोणी कुकसराव्यांनी केले का, डोक्यात ठेवून केलं, असं काय तुमचा आरोप आहे? नाही, हे डोक्या म्हणजे असं कोणी असं काही केल्यासारखं नाही. मग दारू एकच जागेवर पित होते, हे दारू मवळच झाले. दारू ते एकच जागेवर घ्यायचे. जी म्हणजे आपल्या इथंच धंदा होता, ते खूप वर्षापासूनच त्यांचा धंदा आहे म्हणून ते तिथंच दारू पित होते. पण त्या दारू मध्ये ते जर अजून काही नशाचा पदार्थ देत होते, काय करत होते, आता ते तिथंच त्यांनाच माहिती की तिथं गांजा म्हणा किंवा ते कसल्या त्या गोळ्या असतात काय असतात का, तर ते नुसतं दारूमुळं तर एवढा होणारच नाहीये का. तर आणि ज्या वेळेस बी जेव्हा पिले नाही तेव्हा नॉर्मली म्हणजे चांगले, एवढं व्यवस्थित बोलतो, एवढं चांगले म्हणजे कळतं की त्याला आपल्याला हे. पण जर पिऊनच आले की मग नाही आई आपली ना आजी आपली, काही बी म्हणजे घरात काही गोंधळ वगैरे करायचा का तो हे पिऊन आल्यानंतर? काही त्याच्यात असा वेगळा बदल जाणवायचा? म्हणजे हो करायचं असं, म्हणजे घरात म्हणजे समजा जर त्याच्या आईने लवकर जेवाय नाही दिलं किंवा किरकिर तर मग आमच्या आईला वारडायचा, माझ्या वहिनीला बी, की तू असं करती तशी करती. कधी जेवण तर जेवण फेकायचा. पण म्हणजे जास्त असं पण एवढं की ते असं भांडणार नव्हता पण एवढं आहे की असं बोलायचं तर स्पष्टपणे कुणालाही बोलायचं, की समोरच्या व्यक्तीला जरी काही वेळेस रागी तर असं बोलायचं स्पष्ट. खरं तर आता घरातला करता मुलगा गेलाय, खरं तर हे न पचवणारं दुःख आहे. काय नेमकी मागणी करता? यामध्ये दोषी कोण आहे आणि काय तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं वाटतं? दोषी म्हणजे माझ्या म्हणण्याने तर ह्याला सगळ्यात जबाबदार तर दारूवालेच आहेत. दारूवाले तर जबाबदार आहेत. ह्याला पोलीस बी जमा, की पोलिसांनी कसं आहे की ऍक्शन घेतली नाहीये. ज्या वेळेस आज म्हणजे ही ज्या वेळेस इथं घटना घडलेली आहे, मागच्या 2 महिन्यामध्ये बी इथं मृत्यू 3 झाले होते, त्यावेळेस बी झालं होतं, त्यावेळेस पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही. म्हणजे कसं की तुम्हाला हप्ते भेटत होते, पण आज हे किती कुटुंब उद्ध्वस्त झालेले. एकही घरामधले 2-2, 3-3 माणसं मेलेत. आज आमचा जवान माझा भाषा गेलेला आहे. आज ह्यांना कुणाचा सार आहे? माझ्या आईला 2दा अटॅक येऊन गेलेला आहे आणि हे काम करतात. ह्यांना बी परवा दिवशी अटॅक, तोंडावरचा पॅरालिसिसचा झाला. तर हे आता करता झालं आणि ह्याच्यानंतर कमी जास्त काय झालं तर कुणाचा सहारा आहे यांना? तर ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला तर दारूवालेच जबाबदार आहेत. ह्याला एक तर पोलीस आहे आणि याला आपली सरकार बी आहे, की सरकार ऍक्शन घेत नाही दारूवर. मेन सरकारने ऍक्शन घ्यायला पाहिजे की कुठेही दारूचा धंदा नाहीच पाहिजे, हे मेन होय. अनेकदा सरकारने याच्यावर ह्या दारूवर बंदी घातली पाहिजे, घातलेली आहे, परंतु हे अशी विक्री अवैध चोरून विकतात, हे करतात. मग ह्याला सरकार, मी काय म्हणते, पोलीस काय करते? पोलीस काय करते? पोलिसांना, आणि मेन गोष्ट कुठेही धंदा चालला तर पोलिसांना खबर लागतीच. म्हणजे तुमचं काय म्हणणं पोलिसांचा मी स्पष्ट बोलते की पोलिसांना हे माहिती आहे, तर पोलिसांनी याच्यावर ऍक्शन का नाही घेतली? आज एवढे मृत्यू झालेले आहेत, पोलिसांच्या घरचं नाही कोणी मेलं ना, त्यांचं घरचं नाही, किंवा ती दारू विकते तिच्याही घरचं कोण नाही गेलं. आज तिचं कोणतरी मेलं असतं तर तिला बी वाटलं असतं की माझं कोणतरी गेले. पोलिसांना बी काहीतरी झालं असं की पोलीस आमच्या डिपार्टमेंटचं कोणतरी गेले. असे गरीब आहेत ना, त्यांच्या घरी तर करतं कोणी नाहीये. ह्यांना कोणाचा सहारा आहे? हे कुठून तरी न्याय भेटायला पाहिजे ना. कुटुंबात कोण कोण आहे आणि हा अक्षय काय नोकरी करत होता? तेच हा मला काम करत. कुटुंबात कोण कोण आहे तुम्ही? काय नाही, दोघी सासू आणि तेच दोघं भाऊ. म्हणजे आता 2 मुलं आणि तुम्ही सासू सुना. हा
बरं, आता काय न्याय मिळायला पाहिजे, काय सरकारकडे मागणी काय करणार? त्याची भरपाई तर एकतर भेटायलाच पाहिजे. ह्या म्हणजे कसं आहे, त्याच्या आजीला आणि त्याच्या आईला तर हे सहारा कोण त्याचाच होता, सहारा कुणाच नाही. ह्याची भरपाई तर भेटलीच पाहिजे. आणि मेन गोष्ट की जे दारू विकतात त्यांना तर सजा ती व्हायलाच पाहिजे, ऍक्शन घ्यायलाच पाहिजे. आज आपण बघतोय खरं तर या अक्षयच्या कुटुंबावर जे आहे ती शोककळा पसरलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही दारू विकणारी जी व्यक्ती आहे त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि पोलिसांवर सुद्धा त्यांनी अनेक आरोप जे आहेत केलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रियंका परदेशी, story.com, पुणे.